कोल्हापूरमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या सांगलीच्या 2 आरोपींना अटक करण्यात आली। कोल्हापुरातल्या 3 जबरी चोरीचे गुन्हे आता उघड झाले तर सोन्याचे दागिने, दुचाकींसह 2,75,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। राजारामपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे। स्वाती कुलकर्णी या साधारण 82 वर्षाच्या महिला टाकाळ परिसरात फिरत होत्या। त्यावेळेला अज्ञात 2 इसम आले आणि त्यांच्या गळ्यातली चेन ओढून हिसडा मारून चोरून नेली आणि मोटरसायकलवरून पळून गेले। त्याचा तपास आम्ही करत होतो तर आमच्या डीबी पथकातील अंमलदार संदीप सावंत म्हणून आहेत, त्यांना माहिती मिळाली की बावची येथे राहणारे मयूर रमेश कांबळे आणि भानुदास पिसाळ हे 2 व्यक्तींनी ह्या सर्व चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत। त्या आधारे आपण तिथं सापळा लावला बावची या गावामध्ये, आष्टा तालुका, सांगली जिल्हा येथे, आणि त्यांना आपण ट्रॅप लावून पकडले। त्यांनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।